नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी जगताप ओएलएस एज्युकेशनवर आपलं स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत सिटिंग अरेंजमेंटचा पुढचा पार्ट बघणार आहोत। या आधी जे आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत, यानंतर थोडेसे काही डिफिकल्ट म्हणजे कसे PSI STI चे जे क्वेश्चन आलेले आहे PSI मेन्सला वगैरे ते पण आपण बघूया। म्हणजे त्यामधून काय होणार आहे, एखादा आपण मोठा प्रॉब्लेम घेतला तर त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सगळ्याच्या सगळ्या कन्सेप्ट यामध्ये कव्हर होऊन जातात। मग बघूया त्या प्रकारचे काही प्रश्न बघूया, नंतर आपल्या कंटिन्यू आपले सरळ सेवेच्या हिशोबाने आपण नंतर कंटिन्यू प्रश्न पुढे बघणार आहोत। चला, काय दिलेलं आहे, मिली, दीप, डेव्हिस आणि पिनी हे 4 विद्यार्थी चौरसाकार पृष्ठ असलेल्या टेबलाच्या प्रत्येक बाजूला एक जण उभे आहेत। काय म्हटलेलं आहे, जर समजा हा जर चौरसाकार असेल तर प्रत्येक बाजूला एक जण उभा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रत्येक जण एका साईडला उभा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। डेव्हिस आणि द्वीप एकमेकांसमोर उभे आहेत। बघा, आता ज्या गोष्टी आपल्याला जिथं आपल्याला कन्फर्म माहिती भेटलेली नाही ती काय करू आपण, आता डबल वाचण्याचं काम पडणार नाही यासाठी काय करायचं, आपण नोट करून ठेवायचं जिथं आपण सॉल्व्ह करतोय तिथं। जसं की आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, त्यांनी इथं सांगितलेलं काय आहे, डेव्हिस आणि द्वीप एकमेकांसमोर उभे आहेत। एकमेकांसमोर उभे आहे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। मग काय येणार बघा, इथं काय करायचं, असं बाजूला आपण जिथं सॉल्व्ह करून त्याच्या बाजूला आपलं करून ठेवायचं की काय आहे, दोघं एकमेकांसमोर कोण कोण आहे, दीप आणि डेव्हिस एकमेकांसमोर आहे। हे तुम्ही शॉर्ट फॉर्म डी आणि या पद्धतीनेही लिहू शकता, डे आणि दी जर लिहिलं तरी शॉर्ट मध्ये लिहू शकता। पुढे काय म्हटलेलं आहे, पिनीचे तोंड दक्षिणेला आहे। पिनीचे तोंड कुठं आहे, दक्षिणेला आहे। बघा, पिनीचे तोंड कोणत्या साईडला सांगितलेलं आहे, आता ही दक्षिणेला आहे असं सांगितलेलं आहे। पिनीचे तोंड दक्षिणेला आहे, मग खालची साईड कोणची आहे, दक्षिण असते ना, हे बघा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, आणि हे इकडं वानर। असं आपण साईड तर आहे ना। मग ही जी साईड आहे ही बघा खालची साईड, ही कोणती साईड आहे, खालची जी साईड आहे ती कोणती, दक्षिण आहे। दक्षिणेकडे तोंड करून कोण बसलेला आहे, तर दक्षिणेकडे पिनी तोंड करून बसलेली आहे। चला पुढं, व डेव्हिस तिच्या डाव्या हाताला नाही। डेव्हिस तिच्या डाव्या हाताला नाही म्हटलेलं आहे। बघा, आता जर ती ह्या खाली जर बघत असेल तर तिचा उजवा हात कोणचा असणार आहे, तिचा उजवा हात कोणचा असणार आहे, तिच्या डाव्या हाताला डेव्हिस नाही सांगितलं का आपल्याला, डाव्या हाताला डेव्हिस नाही सांगितलेलं आहे। म्हणजे तिच्या ह्या हाताला डेव्हिस नाही त्यांनी सांगितलेलं आहे। मग त्याचे कोणत्या हाताला असणार आहे, उजव्या हाताला असणार आहे। मग उजव्या हाताला साहजिकच आहे। आता डेव्हिस आणि द्वीप एकमेकांसमोर येणार आहे, डेव्हिस आणि द्वीप एकमेकांसमोर येणार आहे। मग आता जर डेव्हिस इथं नाही तर इथं तर येऊ शकत नाही, कारण तिच्या समोर तर पिनी येते। बघा विचार करा, जर डेव्हिस इथं येत नाही तर मग आता तुम्ही असं, मग डेव्हिस साठी ही जागा आणि ही जागा बाकी आहे, पण ह्या जागेवर पण डेव्हिस येऊ शकत नाही, कारण जर डेव्हिस इथं आला तर त्याच्या समोर कोण येते, पिनी येते। पण आपल्याला सांगितलं काय आहे, दीप आणि डेव्हिस काय आहे, समोरासमोर आहे, हे आपल्याला आधीच त्यांनी माहितीमध्ये दिलेलं आहे। मग आता फक्त डेव्हिस साठी एकच जागा उरली, ही पण जागा नाही डेव्हिस साठी आणि ही पण जागा राहिली नाही। मग आता डेव्हिस साठी एकच जागा राहिली आणि ती कोणची, ही जागा राहिलेली आहे। चला इथपर्यंत असाल सोबत, हा, कारण ते काय म्हणलं, पिनीच्या डाव्या बाजूला नाही म्हटलं होतं। मग ही मग डाव्या बाजूला कोणत्या साईडला असणार आहे, उजव्या साईडला, कारण खालची साईड तर अवेलेबलच नाहीये, कारण डेव्हिस सोबत कोणीतरी येणार आहे, ती कोण, द्वीप येणार आहे, हे कन्फर्म आहे। मग इथं जर डेव्हिस घेतला असता तिथं काय आले असते, पिनी जागा डेव्हिस यायला पाहिजे होता, पण तसं काही शक्य नाही, कारण पिनीचं तोंड ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं दक्षिणेकडे आहे म्हणून। चला पुढे बघा, टेबलाच्या पृष्ठभागावर मधोमध भौगोलिक दिशांशी जुळवलेला भारताचा नकाशा पसरलेला आहे। बघा आता काय दिलेलं आहे, इथं भारताचा नकाशा आहे, भारताचा नकाशा आहे। मग भारताचा जर नकाशा तुम्ही मधोमध ठेवला तर इथं काय होणार आहे, जर बघा मग ह्या आता मी ह्या दिशा काय असणार आहे, अशा पद्धतीने दिशा असणार ना मधोमध ठेवल्यानंतर, इथं पूर्व असेल, इथं पश्चिम असेल, इथं उत्तर असेल आणि इथं खाली दक्षिण असेल, अशाच पद्धतीने असतं ना। आता तुम्ही भारताचा नकाशा जर बघितला असाल तर आपण अशा पद्धतीने जर घेतलं, समजा हे भारताचा जर नकाशा आहे तर वर काय येतं, वर उत्तरला जम्मू काश्मीर वगैरे, ह्या साईडला 7 सिस्टर येत्या, ह्या साईडला जर बघितलं गुजरात महाराष्ट्र ह्या साईडला येतं, आणि खाली जर बघितलं तर साऊथ वगैरे येतात, हे तुम्हाला माहिती असेल। मग आता हे दिलेलं आहे त्यांनी,
भौगोलिक म्हणजे ह्या बरोबर दिशेने त्यांनी ठेवलेलं आहे, दक्षिणेस दक्षिण हे अशा हिशोबाने त्यांनी ठेवलेला आहे. चला पुढे काय म्हटलेलं आहे, दीपने काही कारणाने हा नकाशा स्वतःच्या संदर्भात प्रतिघटवत दिशेने काटकोनातून फिरवला आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे, ही जी कोण आहे दीप, दीप जी आहे ना, दीपने काय केलं, तिच्याकडे तिनं तो वळून घेतलेला आहे, तिच्या काही कामामुळे तिने काय केलं, स्वतःच्या संदर्भासाठी काय केलं, तिने तिच्या साईडना फिरवलेला आहे. पण इथं काय म्हटलेलं आहे की कसा फिरवला, तर काटकोनातून फिरवला आहे. बरं काटकोनातून फिरवला, पण कोणत्या साईडला फिरवला, कोणत्या साईडला फिरवला, तर प्रतिघटवत साईडना फिरवलेला आहे. म्हणजेच काय, प्रतिघटवत म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या विरुद्ध दिशेने, घड्याळीच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे बघा कोणत्या दिशेने, आता बघा घड्याळीची दिशा कोणती, ही दिशा असती, ह्या दिशेने फिरलं म्हणजे जर तिनं असा फिरवला असता, असा जर फिरवला असता तर ते घड्याळीच्या दिशेने झालं. मग तिनं काय केलं, असा फिरवलेला आहे. मग बघा असा फिरवलेला आहे म्हणजे काय होणार, बघा किती 90 अंशामध्ये, मग 90 इथं उत्तर होतं, तर 90 अंशांनी जर फिरवलं तर उत्तर कुठे येणार आहे, इथं येणार आहे. बघा हे असं होतं ना, हे असं होतं, तर तिनं काय केलं, असं केलेलं आहे. बघा हे असं होतं बरोबर, हे दिसतं का, किंवा हे बघा हे काय होतं, असं आहे, हे असं होतं पेन आणि बघा, तर तिनं काय केलं, फक्त असं केलेलं आहे. असं केल्यामुळं हा जो टोक होता आता कुठं आलेला आहे, इथं आलेला आहे. म्हणजे उत्तर जो होता तो इथे येणार आहे. उत्तर काय होणार आहे, इथे येणार आहे. मग इथं उत्तर जर आलं तिथं काय येणार आहे, पश्चिम येणार आहे. तिच्या अपोजिट दक्षिण आणि त्याच्या याला पश्चिमच्या अपोजिटला पूर्व, अशा पद्धतीने होणार आहे. कारण ते आपण काय केलं, अशा पद्धतीने फिरवलेलं आहे, घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरवलेलं आहे. बरं का, बसलेले तर सेम जशाला तसेच आहे, ते बसलेले जशाला तसेच आहे. मग बघा आता म्हटलं काय, आता म्हटलेलं काय आहे पुढं, मिली आणि पिनी या दोघींनीही एकमेकांच्या जागा बदलल्या. तर आता मिलीच्या बाजूला असलेला नकाशातील भाग कोणता, बघा जागा कोणी कोणी बदलल्या, मिली आणि पिनीनं जागा बदललेल्या आहेत. बघा आता आपण काय करू, इथं ही जी डायग्राम आहे फक्त व्यवस्थित काढून घेऊ, डबल काढण्याची गरज नाही, फक्त व्यवस्थित काढतोय म्हणून. इथं काय होतं, पिनी, इथं पिनी, इथं कोण आहे खाली, एक मिनिट, डेव्हिसच्या विरुद्ध कोण येतं ते सांगायचं राहिलं. डेव्हिसच्या विरुद्ध कोण होतं, दीप होती. दीप, आता मग हिची एकच जागा उरलेली आहे, ती एक कोण होती, मिली बस. मग आता इथं एक जागा कोण बसणार आहे, मिलीच बसणार आहे ना इथं. हा मग इथं काय आहे, मिनी, सॉरी पिनी, इथं मिनी, इथं मिनी, आणि ह्या साईडला जे असणार आहे, ह्या साईडला कोण असणार आहे, डेव्हिस असणार आहे. ह्या साईडला डेव्हिस असणार आहे. मग ह्या साईडला कोण असलं पाहिजे, तर द्वीप असणार आहे, दीप असणार आहे, कोणच्या, ह्या साईडला असणार आहे. तर आता त्यांनी काय केलेलं आहे, नकाशा फिरवलेला आहे. नकाशा कितीमध्ये, 90 अंशामध्ये फिरवलेला आहे. 90 अंशामध्ये फिरवल्यानंतर बघा, 90 अंशामध्ये फिरवल्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी आहे त्या कशा दिसणार, बघा ज्या गोष्टी आहेत त्या दिसायला कशा दिसणार. मग आता बघा, आता इथं उत्तर येणार, हे बघा इथं पश्चिम, इथं दक्षिण आणि इथं पूर्व, अशा पद्धतीने येणार, बरोबर ना. हा आता विचारलं काय, म्हटले काय, ते पिनी आणि मिनीनं एकमेकांच्या जागा बदललेल्या आहे. म्हणजे जागा काय, मिनीच्या जागेवर पिनी गेली आणि पिनीच्या जागेवर मिनी आलेले, हे दोघं तर फिक्स आहे. मग बघा, मग इथं काय होणार आहे, इथं कोण येऊन बसणार आहे, इथं येणार आहे पिनी, पिनी इथं येऊन बसणार आहे. आणि इथं कोण जाणार आहे, तर इथं मिनी जाणार आहे. तर इथं कोण जाणार आहे, तर मिनी जाणार आहे. मग आपल्याला बघायचं काय, आता म्हटलेलं काय आहे शेवटच्या वाक्यामध्ये, तर बघा काय म्हटलेलं आहे, तर मिनीच्या बाजूला असलेल्या नकाशातील भाग निवडा. मिनी ज्या साईडला बसलेली आहे ना, त्या साईडचा आपल्याला भाग निवडायचा आहे. बघा मिनी कोणत्या साईडला बसलेले आहे, बघा मिनी कोणत्या साईडला बसलेले आहे, पूर्वेकडे बसलेले आहे. बघा इथं बघा, आता हे बघा नवीन त्यांनी जागा बदलल्यानंतर मग मिनी जागा कुठे आली, पूर्वकडे आलेली आहे. आपल्याला हे पूर्वचा भाग पाहायचा आहे. बघा हा जर भारताचा तुम्ही नकाशा बघितला, काय भारताचा जर नकाशा बघितला तर हे काय, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आता ह्या साईडला कोणता समुद्र येतो, ह्या साईडला कोणता समुद्र येतो आणि वरून कोणते देश येते, आणि ह्या साईडला अजून कोणता समुद्र येतो हे आपल्याला बघायचं आहे. बघा आता ह्यामधून आपल्याला गोष्टी क्लिअर होईल. इथं काय आहे, हा दिलेला आहे काय आपला, हा ये अपना प्यारा इंडिया, क्या आहे, प्यारा भारत इधर बसलेला आहे. मग बघा आपल्याला पूर्वची साईड, आता जर इथं मी असं घेतलं, असं ड्रॉ जर केलं,
इथं काय पूर्व, इथं पश्चिम, इथं उत्तर आणि खाली जर दक्षिण लिहिलं तर पूर्वची साईड कोणची, ही साईड आहे. पूर्वची साईड म्हणजे कोणती, ही येते. म्हणजे ह्या साईडला काय आहे आपल्याला त्यांनी विचारलं होतं. तर ऑप्शन काय काय होते, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि हिमालयाच्या रांगा. आता बघा याच्यामध्ये बघा कसं दिलेलं आहे. आता जर बघितलं पूर्वकडे काय आहे, बाय ऑफ बंगाल, खाली काय आहे इंडियन ओशन आणि ह्या साईडला कोण आहे तर अरेबियन सी. म्हणजेच बघा आता इथं जर बघितलं तर अरेबियन सी कोणत्या साईडला येतंय, मुंबईच्या, महाराष्ट्र आपला मुंबईच्या साईडला काय येतंय, अरेबियन सी येतंय. आणि तुम्हाला माहित असेल मुंबई आता त्या अरेबियन सीवर किंवा अरबी समुद्रावर राजांचा एक मोठा तिथं स्मारक उभारणार आहे. तर ते कुठं उभारणार आहेत तर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईला उभारणार आहेत. मग बघा मग हे कोणच्या येतं, मुंबई साईडला येतं. मग मुंबई साईड म्हणजे कोणती साईड आली, बघा मुंबई साईड आली म्हणजे कोणती, ही साईड येते, पश्चिम साईड येते. पश्चिम साईड ते अरेबियन सी येतं. ह्या पश्चिम साईडला काय येतं तर अरेबियन सी येतं. बघा मग नंतर काय दिलेलं आहे, नंतर बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागरला काय म्हणते, बाय ऑफ बंगाल. कशाला म्हणते, बंगालच्या उपसागराला म्हणते. मग बघा आता हे कुठं आहे, पूर्व आहे बरं का. पूर्वकडे कोणतं येतं, हा साईड येतो. म्हणजेच आपलं उत्तर काय असलं, बंगालचा उपसागर हा आपलं उत्तर असलं पाहिजे. बघा आता तुम्ही जर म्हटलं तर इथं मेनली काय होतं, तर इथं काय होतं, मच्छीमारी केल्या जाते ह्या पार्टमध्ये. इथून जे काही देश आहे या कडीला ते पूर्णचे पूर्ण देश काय करते, इथून मच्छीमारी करतात. बघा हा किती महत्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही बघत असाल तर किती देशांना इथून जवळजवळ तो जोडला जातो. इंडोनेशिया असेल, मलेशिया असेल किंवा थायलंड असेल किंवा बुर्मा असेल, हे काय बांगलादेश, हे काय आहे एका समुद्राच्या जवळजवळ, श्रीलंका, मालदीव, हे बघा तुम्ही असे एकदम जवळजवळ देश आहे आणि ते एका समुद्राच्या याच्यामध्ये आहे, बंगालच्या उपसागरामध्ये जवळ आहे. मग बघा तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे, मग उत्तर असणार आहे बंगालचा उपसागर. आता बघा हिंदी महासागर, हिंदी महासागर कुठे, आता बघा हा जो खालचा पार्ट येतो तो काय आहे, हिंदी महासागराचा पार्ट येतो. हा जो खालचा पार्ट येतो तो कोणता, हिंदी महासागराचा पार्ट येतो. आणि हिमालयन पर्वतरांगा, तर हिमालयन पर्वतरांगा कुठं, हिमालयाजवळ येणार आहे, म्हणजे वर असणार आहे. मग आपलं उत्तर कोणतं असलं पाहिजे. बघा आता दिशेच्या हिशोबाने जर विचार केला आपण तर वर जे असते, उत्तर जे असते ते उत्तरला काय आलं असतं, हिमालयन महारांगा आल्या असत्या बघा. आणि जे पूर्व आहे तिथं कोणचा, अरेबियन समुद्र आला असता. जर खाली दक्षिण असता तर दक्षिणकडे काय आला असता, हिंदी महासागर आला असता, इंडियन ओशन आला असता. आणि जर पूर्वेकडे काय आहे तर बंगालचा उपसागर आहे. म्हणजे आपल्याला हे थोडंसं व्यवस्थितरित्या, म्हणजे तुम्हाला या गोष्टीहून तुमचा नकाशाकडून आपले असलेले समुद्राचे किनारे हे गोष्टी लक्षात येतात. बघा इथं आपले कुठेतरी मुंबई आहे. मुंबई नंतर काय येतं, इथं आपलं आता राजांचं स्मारक बनवणार आहे. तर ते कुठं बनवणार आहे तर अरेबियन सीच्या जवळ बनवणार, अरेबियन सीवर बनवणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. चल मग आपलं उत्तर काय येणार आहे, बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर काय असणार आहे, मिनीच्या बाजूला असणार आहे. बघा मिनी कोणत्या साईडला येऊन बसलेले आहे, पूर्व साईडला येऊन बसलेले आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय म्हटलं. बघा हे जे प्रश्न होते हे थोडे STI मेन्स वगैरे अशा ह्या टाईपचा प्रश्न आहे. हा जो लास्टचा जो प्रश्न आलेला होता तो STI मेन्सला आलेला आहे. पण ह्या एका प्रश्नामधून तुम्हाला किती गोष्टी भेटतात हे बघा तुम्ही. म्हणजे आपल्याला ह्या लेवलचे प्रश्न येणार नाही एक्झामला, सरळ सेवेला. पण जर आपण याचा विचार जर केला तर ह्या शेवटच्या प्रश्नामधून किती गोष्टी आपल्याला शिकायला भेटल्या, तर त्यामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला शिकायला भेटणार आहे. आणि जर त्या टाईपचा जर प्रश्न आलाच, कारण आपण दिवसांदिवस बघत आहे एक्झामची जी लेवल आहे ती वाढत जाते, जर ह्या टाईपचा प्रश्न आला तर तुमच्यापर्यंत तो आलेला असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. एका प्रदर्शन कक्षात विविध रंगाच्या 7 गाड्या उभ्या आहेत. काय आहेत, एक प्रदर्शन चालू आहे, तिथं किती आहे, 7 गाड्या वेगवेगळ्या कलरच्या आहेत. बघा एक मिनिट, आपण पेज ऍड करून घेऊ. इथं तर लिहायला पण जागा नसल्यामुळे आपण काय करू, इथं पेज ऍड करून घेऊ. हा काय म्हटलं, एक काय आहे, प्रदर्शन आहे, तिथं काय आलेलं आहे, 7 वेगवेगळ्या कलरच्या गाड्या आलेल्या आहेत. चला मग 7 गाड्या आहे, आपल्याकडे किती गाड्या आहे, 7 गाड्या आहेत. 5 6 7 गाड्या आहेत. चला पुढं काय म्हटलेलं आहे. आता ज्या गोष्टी भेटतात ना त्या आपण काय करणार आहे, इन्फॉर्मेशन म्हणून साईडला लिहून ठेवणार आहे. म्हणजे परत आपल्याला ती लाईन वाचण्याची गरज पडली नाही पाहिजे. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या व जांभळ्या रंगाच्या गाड्याच्या मध्ये आहे. बघा जी निळी रंगाची गाडी आहे,
आता बघा हे काय करायचं, लिहून घ्यायचं, असं लिहून घ्यायचं. निळ्या रंगाची गाडी जी कोणत्यामध्ये आहे, पिवळ्या आणि जांभळ्या, पिवळा आणि जांभळ्याच्या मदत कोणची आहे, पिवळ्या आणि जांभळ्याच्या मदत कोणची आहे, तर निळी रंगाची गाडी आहेत. मग काय बघा, निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या मध्ये आहे बघा. पण आपल्याला फिक्स माहिती नाही जांभळा ह्या साईडला आहे की ह्या साईडला आहे. मग आपण काय करू, फक्त याला दर्शवताना असे ॲरो दाखवू. आता हे आपापले नोटेशन असू शकतात. आता मला दोन इथं बघा, ह्या किती होत्या, दोन पॉसिबिलिटी होत्या. कारण जांभळा जर मी सुरुवातीला घेतला, जांभळा जर सुरुवातीला घेतला, नंतर निळा आणि नंतर पिवळा, ही पण माहिती बरोबर दिलेली आहे आणि ही पण बरोबर आहे. फक्त आता एकच माहिती आहे, मला एकाच्या मध्ये लिहायचं असेल तर मी काय करतो, हे दोन ॲरो दाखवतो. म्हणजे कोणीही ह्या साईडला इकडे, ह्या साईडला असं असू शकतं. म्हणून मी ही खालची माहिती न लिहिता फक्त वरचीच माहिती लिहितो आणि त्याला ॲरो अशा प्रकारे दाखवतो की ते एकामेकाची जागा बदलू शकतात, जे पिवळा आणि जांभळा. चला मग पुढचा काय म्हटलेला आहे, जांभळ्या रंगाच्या गाड्यामध्ये उभा आहे. त्यांनी सांगितलं हिरव्या रंगाची गाडी आहे, लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्यांच्या मध्ये उभा आहे. बघा हिरव्या रंगाची गाडी कुठे आहे, लाल आणि पांढऱ्याच्या मध्ये आहेत. मग डबल अजून एक माहिती लिहून घ्या, जी हिरव्या रंगाची गाडी आहे ती कोणत्या मदत आहे, लाल आणि कोणत्या, पांढऱ्या रंगाच्या मध्ये आहे, लाल आणि पांढऱ्याच्या मध्ये आहे. मग मी काय करतो, पुन्हा एकदा ॲरो दाखवतो. वाटलंच तर असं तुम्ही करू शकता की जेणेकरून बदलणार कोण, हे दोन बदलणार आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीच्या जवळ आहे. नारंगी कोणत्या जवळ आहे, नारंगी कोणत्या जवळ आहे, तर पिवळ्या रंगाच्या जवळ आहे. बघा जर पिवळा इथं असेल तर त्याच्या बाजूला काय असणार आहे, बघा पिवळा काय असला, पिवळाच्या बाजूला काय येणार आहे, नारंगी येणार आहे. आणि हे दोघं काय आहे, फिक्स आहे. म्हणजे जरी हे ह्या साईडला जरी आलं तर मग ह्या नारंगी काय करणार आहे, त्याच्या बाजूलाच येणार आहे. हे कन्फर्म आहे, एका साईडला नारंगी येणार आहे, हे फिक्स आहे. आणि एका साईडला कोण असणार आहे, निळा कलर असणार आहे. जरी हे इकडे जरी चेंज झालं तर हे दोघी निळा आणि नारंगीच्या मध्ये पिवळा फिक्स असणार आहे. चला पुढचा प्रश्न, पुढं काय म्हटलेलं अजून माहिती दिलेली आहे, नारंगी रंगाच्या जवळ आहे परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाडीच्या जवळ नाहीत. बघा एकदा वाक्य पूर्ण वाचा. आता हे परंतु जे आलेलं आहे ते कोणासाठी आलेलं आहे हे बघून घेऊया. बघा काय म्हटलेलं आहे, नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीच्या जवळ आहे, परंतु कोणासाठी आलेला आहे, हे नारंगीसाठी आलेला आहे. जो पहिला नंबर दिलेला आहे ना, म्हणजे पहिल्या ज्याच्याविषयी चर्चा चालू आहे, नारंगी आणि पिवळ्या कलरचं आपली चर्चा चालू आहे. मग जे परंतु येतं ना, अशा कॉमा देऊन जे परंतु येतं ते कोणासाठी येत असतं, पहिल्या जो आपला पहिल्या ज्याच्याविषयी बोलतो त्याच्यासाठी आलेलं असतं. बघा नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीच्या जवळ आहे, परंतु कोणासाठी, नारंगीसाठी ती लाल किंवा जांभळ्या गाडीच्या जवळ नाहीत. मग जरी समजा नारंगी ही पिवळ्याच्या जवळ असेल, नारंगी काय आहे, पिवळ्याच्या जवळ आहे, परंतु काय, नारंगी ती लाल किंवा जांभळ्या गाडीच्या जवळ नाही. आता हे परंतुचा थोडं व्यवस्थित समजून घ्या. जर दोन आहे, आपल्याला काय किती आहे, दोन कलर दिलेले आहेत. जे सुरुवातीला आपण ज्याच्याविषयी बोलतोय ना तोच परंतु त्याच्यासाठीच तो आलेला आहे. परंतु कशासाठी आलेला आहे, ज्याच्याविषयी आपण सुरुवातीला बोलतोय या वाक्यामध्ये त्याच्यासाठी आलेला आहे. तर आपण सुरुवात कशाने केली ती, नारंगीच आपण सुरुवात केली होती. तर मग तो शब्द परंतु कशासाठी आला असणार आहे, नारंगीसाठी आलेला आहे. मग बघा, मग आता आपल्याला एक माहिती भेटली होती इथं की काय आहे, पिवळा आणि नारंगी हे काय आहे, दोघं सोबत आहे. मग आता याच्यामध्ये अजून नंतर काय म्हटलं त्यांनी, नंतर काय म्हटलं आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाडीच्या जवळ नाही. पण काय, नारंगी जी आहे ना ती लाल किंवा जांभळ्याच्या जवळ नाही, ही आपल्याला इथे एक कन्फर्म भेटलेली माहिती आहे. तर पुढील पैकी कोणता निष्कर्ष किंवा कोणते निष्कर्ष खात्रीने सत्य आहोत हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. चला आता ही माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. चला या माहितीवरून आपण काय करू, आपण आता माहितीवरून डायग्राम काढू, म्हणजे गोष्टी आपल्याला कळायला सोप्या होईल. बघा आपण काय करू, आता आपण सुरुवातीला फक्त ह्या पद्धतीने लिहून घेऊ, नारंगी, पिवळा, निळा आणि जांभळा. जर नारंगी इथं लिहिला तर त्याच्याजवळ कोण येणार आहे, पिवळा. आणि पिवळाच्या आणि जांभळ्याच्या मध्ये कोण आहे, निळा आहे. पिवळ्याच्या आणि जांभळ्याच्या मध्ये कोण आहे, निळा आहे.
मग हे आपल्याला इथपर्यंत आपल्याला भेटलेली माहिती आहे बघा. मग काय म्हटलेलं आहे ते हे बघा, ही पण झाली माहिती, ही पण झाली कंप्लीट. आता लाल, हिरवा आणि पांढरा एका रांगेत आहे बघा. जर लाल, हिरवा आणि पांढरा, जर समजा मी इथं आता नारंगीच्या बाजूला कोण जांभळा बसू शकत नाही, तर बसू शकला नाही, आणि लालही बसत नाही, लालही बसत नाही. मग जर मी इथं पांढरा लिहिला, जर मी इथं पांढरा लिहिला आणि त्याच्या आधी जर हिरवा लिहिला आणि त्याच्या आधी जर लाल लिहिला, तर काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असायला पाहिजे का? नाही. बघा, ही एक शक्यता आहे, ही काय आहे? एक शक्यता आहे. अजून दुसरी शक्यता काय असू शकते? हा जो आहे, हा जो पिवळा आहे, पिवळा काय ह्या जागेवर येईल आणि निळा ह्या जागेवर येईल. म्हणजे बघा कसं, आता ही दोघं तर सोबत येणार आहे, हे काय करणार आहे? दोघं सोबत येणार आहे. मग बघा, मग याला काय करू आपण? निळा इथंच राहील. निळा जर आपण इथंच ठेवला तर जांभळा इकडे जाईल. जांभळा जर ह्या साईडला जर ठेवला आणि पिवळा जर या साईडला आला, तर पिवळ्या सोबत कोण येणार आहे? नारंगी येणार आहे. पिवळ्या सोबत कोण येणार आहे? नारंगी येणार आहे. मग चला, ही पण माहिती जी आपण दोन पद्धतीने होती ती घेतली. आता अजून बघा, आता पिवळा नारंगी सोबत आला, हे झालं. लाल, नारंगी आणि एकच मिनिट लाल, नारंगी आणि जांभळा. लाल आणि हा नारंगीच्या जवळ लाल हा जांभळा नाही हे सांगितलेलं आहे बघा. आलं का? नाही. मग त्याच्या बाजूला कोण येऊ शकतं? आपल्याला लाल, हिरवा, पांढरा जर मी इथं लिहिला, लाल, हिरवा आणि पांढरा जर ह्या पद्धतीने जर लिहिला, तर मग ही एक शक्यता इथं आपल्याला नाकारता येत नाही. किंवा अजून कशा पद्धतीनं येऊ शकतं? तर अजून कशा पद्धतीने येऊ शकतं की हे जे आहे हे कोणत्या साईडला येऊ शकते? आता हा तर ग्रुप येऊ शकत नाही, कारण लाल जर इथं घेतला तर काय होणार आहे? इथं त्याच्या सोबत येणार आहे, काय सोबत येणार आहे? नारंगी सोबत येणार आहे. पण तो हा ग्रुप आपण इथेही ठेवू शकतो बघा. इथं भरपूर साऱ्या शक्यता आहेत. तर बघा, आता त्यांनी आपल्याला जे दिलेल्या आहे शक्यता, आपण ह्या जेवढ्या दोन शक्यतेमधून काय काय आपल्याला पुढे येईल ते बघूया. पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी रंगाच्या मध्ये असणार. बघा, पिवळ्या जी रंगाची गाडी आहे ना, ती गाडी केव्हा म्हणजे कधी पण कोणत्या निळ्या आणि नारंगी रंगाच्या मध्ये असणार आहे. पिवळ्या रंगाची जी गाडी आहे बघा, पिवळ्या रंगाची, आता ह्या दोन आपण काय घेतल्या? दोन शक्यता आहे. या शक्यतेमध्ये नारंगी आणि निळ्यामध्ये कोण येतोय? पिवळा कलर येतोय. नारंगी आणि निळ्यामध्ये, यामध्ये जरी बघितलं तर नारंगी आणि निळ्यामध्ये काय येतंय? पिवळा येतोय. अजून तुम्ही कोणतीही जर शक्यता मांडली तर त्यामध्ये काय असणार आहे? नारंगी आणि निळ्यामध्ये पिवळा येणार आहे. हे तर कन्फर्म आहे. आपल्याला सांगायचं काय आहे? सत्य आहे. तर हे एक सत्य आहे. चला पुढे काय म्हटलेलं आहे? जांभळ्या रंगाची गाडीच्या बाजूला नेहमीच एकतर लाल रंग किंवा पांढऱ्या रंगाची गाडी असेल असं म्हटलेलं आहे. कोणत्या? जांभळ्या रंगाच्या गाडीच्या जवळ. आता जांभळ्याच्या बाजूला नेहमी कोणता असणार आहे? लाल किंवा पांढरा असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघा. आता जांभळा इथं आहे, तर ह्या शक्यतेमध्ये इथं कोणीच नाही, फक्त एकच आहे. कोणता? निळा आहे. कोणता आहे? लाल आणि पांढरा यापैकी इथं कोणीच नाही, इथं फक्त निळा आहे. या शक्यतेमध्ये लाल येतो, पण यामध्ये येत नाही ना, या शक्यतेमध्ये येत नाही. अजून पुढे काही शक्यता आहे, जसं की कशा? इथं जर मी लाल ह्या साईडला घेतला आणि पांढरा ह्या साईडला घेतला, तर त्यामध्ये पण येत नाही, त्या केसमध्ये पण येत नाही. मग ही जी आहे, जे दुसरा ऑप्शन जे आहे ते काय आहे? दुसरा ऑप्शन जे आहे ते काय आहे? चुकीचं आहे. नारंगी रंगाची जी गाडी आहे त्या गाडीच्या बाजूला नेहमीच पांढऱ्या रंगाची गाडी असणार बघा. आता नारंगी रंग कुठं? हा त्याच्या बाजूला पांढरा रंग असणार असं त्यांचं म्हणणं आहे. पण नारंगी इथं आहे, इथं कुठं पांढरा रंग आहे? एका साईडला कोणीच नाही, एका साईडला पिवळा आहे, या साईडला येऊन बसलेला आहे. मग जे तिसरं जे दिलेलं आहे ते पण काय आहे? चुकीचं आहे. मग बघा, आता काय म्हटलेलं आहे? विचारलेलं काय? आता ऑप्शन दिलेलं आहे, अखेरीज एकही नाही. आता जर सोडलं तर एकही बरोबर नाही, किंवा सर्वच्या सर्व बरोबर आहे. अजून काय ऑप्शन दिलेला आहे? अजून काय दिलेलं आहे? अखेरीज सर्व आणि ब आणि क हे दोन्ही. आता हे पण ऑप्शन कटलं. अखेरीज म्हणजे
अ सोडून सर्व असं म्हणणं आहे त्यांचं. हे सर्वच्या सर्व नाही, अ ब आणि क तर नाहीच नाही. उत्तर काय असलं पाहिजे आपलं? अ असलं पाहिजे. ऑप्शन नंबर 1. हे बघा, हे थोडेसे हायर लेवलचे प्रश्न होते, म्हणजे जसं की STI PSI मेन्स असेल वगैरे त्या टाईपचे प्रश्न आहे. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आपल्याला शक्यता बघा, इथं किती मोठ्या शक्यता बनत होत्या, त्या शक्यतेवरून आपल्याला अंदाज लावायचा होता. त्या शक्यतेवरून काय करायचं होतं? आपल्याला अंदाज लावायचा होता की कशा प्रकारे आपलं हे होऊ शकतं, की जोड्या कशा प्रकारे बनू शकता. आपण फक्त 2च घेतल्या होत्या, इथं बनण्याची शक्यता भरपूर साऱ्या आहे, पण आपण ह्या 2 वरूनच यांचा निष्कर्ष लावलेला आहे की हे तर फिक्स येतं. हे तर आपण सुरुवातीलाच कळलं होतं की हे पहिलं बरोबर आहे, मग हे चुकीचं आहे. फक्त आपल्याला 2 मधूनच लक्षात येऊन जातं. जर समजा या 2 मधून कळलं नसतं तर आपल्याला काय करायला असतं? अजून पुढच्या गोष्टी बघाव्या लागल्या असत्या, अजून ज्या शक्यता आहे त्या बघाव्या लागल्या असत्या. त्या पद्धतीने आहे. चला पुढे काय दिलेलं आहे? पुढे दिलेलं आहे, खालील माहितीवर विचार करा. बरा, चला खालील माहितीवर काय करायला सांगितलं आपल्याला? त्यांनी विचार करायला सांगितलेला आहे. आपण काय करू, यासाठी एक पेज ऍड करून घेऊ, म्हणजे आपल्याला ते एक्सप्लेनेशन साठी सोपं जाईल. ABCDEFG व H हे एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून उभे राहिले आहेत. बर, चांगली गोष्ट झाली की ते कुठं पाहतायत? उत्तरेकडे बघत आहे. उत्तरेकडे बघताय म्हणजे आपल्यासाठी काय आहे? त्यांचा जो डावा आहे तो आपला डावा असणार आहे, त्यांचा जो उजवा आहे तो आपला उजवा असणार आहे. चला, ही आपल्यासाठी काय झाली? एक चांगली इन्फॉर्मेशन झालेली आहे. चला, जी गोष्ट दिलेली आहे ती आपण काय करू? लगेच नोट करून घेऊ. बी हा जीच्या त्वरित शेजारी नाही. बघा काय म्हटलेलं आहे सुरुवातीलाच काय म्हटलं? बी जो आहे तो जीच्या लगेच बसलेला नाही, बीच्या जवळ बसलेला नाही. हे तर कन्फर्म आपल्याला भेटलं, एक माहिती भेटली. हा, चला पुढे काय म्हटलेलं आहे? एफ हा जीच्या त्वरित उजवीकडे व ईच्या, आता बघा इथं पण आपल्याला अजून काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. जसं परंतु आलं होतं, परंतु आपण कशासाठी बघत होतो? जे वाक्याची सुरुवात होती, ज्या विषयी आपण सुरुवात केली होती बोलायला, त्या परंतु त्याच्याविषयी बोललं जातं. तसं आता इथं काय दिलेलं आहे? व दिलेला आहे. आता व आपण कशासाठी येतो हे बघूया आपण. एफ हा जीच्या त्वरित उजवीकडे आहे. बघा, एफ हा काय आहे? जीच्या. आता जर जी असेल हे, तर जीचं उजवी कोणची असली पाहिजे? जीची उजवी हे असणार आहे. तर जीच्या उजवीला कोण आहे? उजवीकडे कोण आहे? तर एफ आहे. बघा, एफ हा जीच्या त्वरित उजवीकडे आहे व ईच्या त्वरित शेजारी आहे. बघा, हे जे व वापरलेलं आहे हे व पण परंतु सारखं वापरलेलं आहे. म्हणजेच काय? यासाठी वाक्याच्या सुरुवातीला जो कोणी येतो, इथं वाक्याच्या सुरुवातीला आपण कोणाविषयी बोलतो? इथं तर एफ विषयी बोलत आहे. तर व जे आलेलं आहे ते वाक्याच्या सुरुवातीला जे आहे त्याच्याविषयी आलेलं आहे. मग बघा, परंतु व हे काय करते? तर वाक्याच्या सुरुवातीला जो येतो ना, जसं की इथं 2 दिलेला आहे, हा एक आणि हा एक दिलेला आहे. तर मग बोलतोय कोण? व ह्या ई कोणत्या संदर्भात बोलला जातो? तर हा ई एफ च्या संदर्भात बोलला जातो. मग काय म्हटलेलं आहे? एफ हा जीच्या त्वरित उजवीकडे आहे. जीच्या उजवीकडे आहे कोण? एफ आहे व ईच्या त्वरित शेजारी आहे. म्हणजे बघा, आता एक गोष्ट आहे, आता त्वरित शेजारी आहे म्हणजे आता ह्या साईडला असू शकतो का? बघा, त्वरित शेजारी आहे पण ह्या साईडला असू शकतो का? नाही, हीच जागा खाली आहे. मग ई काय असणार आहे? त्वरित शेजारी इथंच असणार आहे. चला, मग आपल्याला ही एक चांगली माहिती भेटून गेलेली आहे. 3 जणांची माहिती भेटून गेलेली आहे 8 पैकी. जी हा कोणत्याही टोकाला नाही, तो जी जो आहे तो एक्स्ट्रीम एंडला बसलेला नाही, त्यांनी इथं सांगितलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्रीम एंड म्हणजे कोणतं? जर समजा ह्या 2 कड आहे, हे मधात कुठेतरी बसलेले आहे, तर ह्या साईडला आणि ह्या साईडला जी बसलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग बघा, मग जी जो आहे तो काय? ईला एक्स्ट्रीम एंडला बसलेला नाही, अशा पद्धतीने मी त्याला दर्शवतो आणि ही एक माहिती म्हणून आपल्याकडे ठेवतो. पुढे बघा, ए हा ईच्या डावीकडे 6वा आहे. ए जो आहे ना, ईच्या डावीकडे 6वा आहे. मग बघा, आता जर मी अशा पद्धतीने लिहिलं, काय? जी लिहिलं इथं, नंतर इथं एफ लिहिलं आणि नंतर ई लिहिलेलं आहे. तर ईच्या डावीकडे, मग बघा ईचं डावीकडे कोणची असणार आहे? ही असणार आहे. ईची डावीकडे कोणची असणार? ही असणार आहे. कितव्या? 6व्या क्रमांकाला म्हणलेलं आहे. 6व्या. 1 2 3 4 5
आणि इथं 6व्यावर कोण बसलेला आहे तर ए बसलेला आहे असं त्यांनी सांगितलं आपल्याला. चला पुढं पुढं काय माहिती दिलेली आहे, पुढं काय म्हटलेलं आहे, हा ए हा 6वा आहे, एच हा जीच्या उजवीकडे 6वा आहे, एच जो आहे ना तो सीच्या उजवीकडे 6वा आहे. बघा आपल्याला सी ची माहिती नाही आणि एच ची ही अजून काहीही माहिती भेटलेली नव्हती. बघा आता हे टोटल किती जण आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, हे किती आहे 8 जण आहेत. मग बघा आता हे किती झाले 1 2 3 4 5 6 7 आणि एक अजून बाकी आहे. बघा आता म्हटलेलं काय आहे वाक्यामध्ये, एच हा सी च्या उजवीकडे 6वा आहे. आता उजवीकडे 6वा आहे म्हणजेच आता सी ला इथं जर बसलं तर ह्या साईडला उजवीकडे, तर मग बघा आता इथंच बसलेला असणार आहे. कोण बसलेला असणार आहे इथं, तो एच हा ह्या इथंच बसू शकतो. फक्त एच कुठं बसू शकतो, इथं बसू शकतो. कारण सी जर ह्या इथं जर बसला सी, तर सी जर इथं बसला तर मग 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 6 जो येईल तो खूप पुढे येईल, आपल्याला 8च लागत आहे. आता ह्या काय आहे पूर्ण 8 आहे. मग इथं तर आता इथं सी घेता येत नाही. जर इथं सी घेतला तर इथं किती 1 2 3 4 5च येत आहे. मग सी जर इथं घेतला तर सीच्या उजवीकडे कितवा, सीच्या उजवीकडे 6वा. मग सी जर इथं असेल तर सी ची उजवी आणि आपली उजवी काय सारखी असणार आहे. 1 2 3 4 5 6, 6व्या ठिकाणी कोण बसलेला आहे तर एच बसलेला आहे अशी आपल्याला दिलेली त्यांनी माहिती आहे. बघा अजून एक आता संपलं आपल्याला, इथपर्यंत त्यांनी माहिती दिलेली होती आणि म्हटलं वरील माहितीला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आपल्याला ते विचारलेलं आहे. पण अजून ते कोणाविषयी बोललेलं नाही, अजून ते बी विषय आणि डी विषयी बोललेले नाही. बघा बी आणि डी विषयी आपल्याला त्यांचं बोलणं राहिलं आहे, बी आणि डी विषयी. पण इथं आपल्याला त्यांनी एक छोटीशी आधीच माहिती देऊन ठेवलेली होती, काय जीच्या सोबत बी बसलेला नाही. बघा जीच्या जवळ बी बसत नाही. मग जर जीच्या सोबत बी बसत नाही तर त्यासाठी जागा किती बाकी आहे, एकच जागा बाकी आहे. आणि ती जागा कोणती असली पाहिजे, मग ही असली पाहिजे. बरोबर की नाही. आपल्याला त्यांनी माहिती काय दिलेली होती, बीच्या शेजारी जी नाही, हे कन्फर्म आपल्याला भेटलं. मग बघा मग हे बी कुठं असलं पाहिजे, इथं असलं पाहिजे. मग आता डी एकच राहिलेला आहे बिचारा. मग आता जो बिचारा आहे तो काय करणार आहे, त्याला जिथं भेटल जसं भेटल तो काय करणार, तिथं जाऊन ऍडजस्ट होऊन जाणार. मग त्यांनी कुठं झाला ऍडजस्ट, तो इथं येऊन ऍडजस्ट झालेला आहे. मग बघा अशा प्रकारे आपल्याला काय भेटलेले आहे, पूर्ण सिरीज भेटलेले आहे. चला पुढचं काय म्हणलं आता त्यांचं, आता खालील याच्यापैकी सत्य कोणचं देवा. सी हा एच्या त्वरित डावीकडे आहे. सी जो आहे एच्या त्वरित डावीकडे आहे. सी जो आहे तो एच्या त्वरित डावीकडे आहे का, हो आहे. सी जो आहे, नाही 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 एकच मिनिट, सी जो आहे तो एच्या त्वरित डावीकडे आहे का, एच्या त्वरित डावीकडे आहे का, नाही, तो त्वरित उजवीकडे आहे. लगेच उजवीकडे आहे म्हणजे जे पहिलं वाक्य आहे ते काय आहे, चुकीचं आहे. हा जर असं म्हटलं असतं ए हा सीच्या त्वरित, ए हा सीच्या त्वरित डावीकडे असं जर विचारलं असतं तर मग ए हा सीच्या त्वरित डावीकडे झाला असता. पण इथं काय म्हटलेलं आहे, इथं म्हटलेलं आहे सी हा एच्या, सी काय आहे एच्या त्वरित डावीकडे आहे का, नाही, तो त्वरित उजवीकडे आहे. मग आपलं पहिलं ऑप्शन तर कटलं. दुसरं बघा, डी हा बी व एफच्या त्वरित शेजारी आहे. डी जो आहे बी आणि एफच्या त्वरित शेजारी आहे असं म्हणणं आहे त्यांचं. बी जो आहे तो डी आणि एफच्या त्वरित शेजारी आहे, नाही, तो जी आहे. मग हे पण आपलं ऑप्शन कटलं. मग बघा जी हा डी च्या त्वरित, डी जो आहे तो काय आहे, जी हा डी च्या त्वरित उजवीकडे आहे. जी जो आहे तो डी च्या उजवीकडे आहे. हा डी जो आहे जी च्या त्वरित उजवीकडे, एकच मिनिट, जी हा डी च्या बरोबर, हा डी जी जो आहे तो डी च्या काय आहे त्वरित उजवीकडे आहे का, हो आहे. डी च्या उजवीकडे कोण आहे, जी आहे आणि तो कसा आहे त्वरित असल्यामुळं मग आपलं हे काय आहे, एक ऑप्शन बरोबर आहे. ए व ई हे दोन टोकावर उभे आहेत. बघा ए आणि ई, ए एक आहे पण ई आहे का टोकावर, नाही. मग आपलं हे पण आन्सर काय असलं पाहिजे, ऑप्शन चुकीचं आहे. तर मग आपलं बरोबर एक कोणचा ऑप्शन आहे, 3 नंबरचं, जी हा डी च्या त्वरित उजवीकडे आहे. डी जो आहे ना, सॉरी जी जो आहे ना तो डी च्या उजवीकडे आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. चला पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न समजला असेल, नसेल तर पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या याला समजून घ्या. चला पुढे काय दिलेले आहे माहिती, माहिती बघा. दिलेली माहिती वाचून त्या संदर्भात चुकीचे विधान निवडा.
आपल्याला काय करायचंय, माहिती वाचायची, व्यवस्थितरित्या त्याला अरेंज करून घ्यायचं आणि त्यामध्ये जे चुकीचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. ABCDEF हे काय आहे, हे चित्रे समान अंतरावर वर्तुळाकार सभागृहाच्या भिंतीवर प्रदर्शित केलेले आहेत. बघा ही काय आहे, ही जी आहे ही काय आहे, वर्तुळाकार भिंत आहे. ह्या भिंतीवर काय केलेलं आहे तर किती 8 जे आहे, किती आहे 1 ते आता एच पर्यंत आहे, एच चा नंबर किती 8 येतो. मग 8 किती दिलेले, 8 चित्र लावलेले आहे. तर मग 8 चित्र आपण काय करू, अशा प्रकारे लावूया. मग तेंकणी समान अंतरावर लावलेले आहेत. तर बघा बी हे जी चे, बी हा जो आहे ना, बी हे जी चे आणि डी च्या दरम्यान आहे. बी जो आहे तो कशाच्या दरम्यान आहे, चला माहिती आपण म्हणून लिहू.